जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 31. सर्वतोमुख यज्ञ. हळीखेडच्या भालचंद्र दीक्षितांच्या कुटुंबावर प्रभूंचे अमर्यादित प्रेम होते. प्रभू भक्त असलेली दीक्षितांची कन्या लक्ष्मीबाई ही हनुमंतदादांची पत्नी होती. भालचंद्र दीक्षितांच्या 3 मुलांपैकी मोठा यज्ञेश्वर हळीखेडला राहून अग्निहोत्र सांभाळत होता. मधला नारायण सतत प्रभूसन्निध राहणाऱ्या प्रमुख 4-5 शिष्यांपैकी एक होता. भालचंद्र दीक्षितांच्या मृत्यूनंतर यज्ञेश्वरच्या उत्कट इच्छेमुळे प्रभूंनी त्याला दीक्षा दिली. नंतर त्याच्या हातून सर्वतोमुख हा 7 दिवस चालणारा महायज्ञ करवला. यज्ञाचा सर्व खर्च प्रभूंनी स्वतः केला. त्यावेळी हा यज्ञ न भूतो न भविष्यती अशा अपूर्व थाटात झाला. प्रभूंनी यज्ञासाठी लाखो रुपये खर्च केले. यज्ञाची तयारी 1 वर्ष आधी सुरू केली होती. या यज्ञाविषयी अनेक चरित्रकारांनी लिहिले आहे. प्रभू चरित्रलेखक टोळ यांनी या यज्ञाचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. 1 वर्षाच्या तयारीनंतर यज्ञाची सिद्धता झाली. यज्ञासाठी विस्तीर्ण मंडपाची योजना झाली. देशोदेशीचे विद्वान ब्राह्मण जमा झाले. धान्य सामुग्री, पैसे तसेच इतर साहित्य जमा झाले. माणिक क्षेत्री प्रभू दरबारी यज्ञ होत आहे अशी बातमी पसरताच चोहोकडून हजारो लोक माणिकनगरमध्ये जमा होऊ लागले. यज्ञासाठी आलेल्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था भंडारखान्यात होत होती. तसेच लोकांना वस्त्रे व इतर जरुरीच्या वस्तूही वाटल्या जात होत्या. यज्ञाचे काम मोठमोठ्या विद्वान ब्राह्मणांच्या हातून होत होते. प्रभू रोज यज्ञशाळेत जात असत. प्रथम ते सर्व शाळागृहाभोवती प्रदक्षिणा घालत. मग थोडा वेळ यज्ञशाळेत बसत. जीवनदास हे नाव धारण केलेल्या एका प्रभूचरित्र लेखकाने या यज्ञाचे रसाळ व ओवीबद्ध वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. गुरुमायश्री माणिक प्रभूंनी विद्वत जनमंडळींच्या आणि सहस्रावधी जनसमुदायाच्या साक्षीने महायज्ञ केला. हा यज्ञ 7 दिवस चालला होता. यज्ञासाठी विस्तीर्ण छायामंडप उभारला होता. कुंडमंडपाभोवती कर्दळी स्तंभ उभारले होते. मसूर, कारळे, जवस अशा प्रकारची 18 धान्ये तसेच अर्क, पलाश, खदिरा, अश्वत्थ, शमी, औदुंबर, दर्भ इत्यादी समिधा जमवल्या होत्या. यज्ञासाठी सप्तमृत्तिका आणून चौकोनी मंडप साधला. त्यानंतर औपासनाग्नी साधला. पूर्वेस आहवनीय, दक्षिणेस दक्षिणाग्नी, पश्चिमेस गार्हपत्य, मध्ये आंतर्वेदी असे अग्नी स्थापन केले. मुख्य 5 देवता स्थापन केल्या. मंत्रमुखी ब्राह्मणांची योजना केली. त्यापैकी कोणी गायत्री पुरस्चरण करत होते, कोणी संहितादी पारायण करत होते. 9 ब्राह्मण नवग्रह जप करत होते. गुरुरायांनी पूर्वद्वारी ऋग्वेदी, दक्षिणद्वारी यजुर्वेदी, पश्चिमद्वारी सामशाखीय आणि उत्तरद्वारी अथर्वणाचे अशी प्रत्येक दिशेला 2-2 ब्राह्मणांची योजना केली होती. 4ही वेदांचे विप्र नानापरी मंत्रघोष करत होते. यज्ञ करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ब्राह्मण आले होते. तसेच देशोदेशीचा आणि 18 पगड जमातींचा अगणित जनसमुदाय जमला होता. सर्वांगी विभूती लेखन केलेल्या, काखेत मृगाजीन घेतलेल्या जटाधारी तपस्वींच्या झुंडीच्या झुंडी माणिकनगरची विजयगुढी पाहून जय जयकार करत होत्या. तेथे जमलेल्या जनसमुदायापैकी कोणी समाधी लावत होते, कोणी मौन धरून जप करत होते, कोणी टाळचिपळ्या वाजवून कीर्तन करत होते, तो कोणी शंखनाद करत होते. ठिकठिकाणी सामान्य जनांचे गुणप्रदर्शन चालू होते. कोठे गोंधळी गोंधळ घालत होते, तर कोठे गवळणी तालावर गात होत्या. नावाजलेले गवई वीणा, तबले वगैरेंच्या साथीने सुरात गात होते. शमलेदार डोळ्यात सुरमा घालून मिशांना पीळ देऊन थाटात हिंडत होते. वैदिक ब्राह्मण व अग्निहोत्री अंगावर दुशाले, शुभ्र धोत्री व पैठण पदरी घालून वावरत होते. ठिकठिकाणी शास्त्रचर्चा, वेदघोष चालले होते. अनेक जण नवस घेऊन दर्शनाला येत होते.
अशा प्रकारे संपूर्ण माणिकनगर दणाणले होते. हा यज्ञ चालू असताना आलेल्या एका विघ्नाचे वर्णन प्रभूचरित्रकार रामचंद्र सोलापूरकर यांनी पुढील प्रमाणे केले आहे. प्रभूंचा हा महायज्ञ उत्तम व यथासांग झाल्याची कीर्ती सर्वत्र पसरली. पण यज्ञ चालू असताना एक महाविघ्न येऊन उभे राहिले. यज्ञाचे काम करणाऱ्यांपैकी एका ब्राह्मणाचा 13-14 वर्षांचा मुलगा उलट्या जुलाबाने मरण पावला. ब्राह्मणाने अतीव दुःखाने त्याचे प्रेत यज्ञमंडपात आणून टाकले आणि तो प्रभूंपुढे जाऊन रडत बसला. तो सुद्धा आपला जीव देण्यास सिद्ध झाला. त्याला कितीही समजावले तरी तो ऐकेना. इकडे प्रेत पडल्यामुळे यज्ञाचे काम खोळंबले. अचानक आलेल्या विघ्नाने सर्वजण काळजीत पडले. मग प्रभूंनी नृसिंहतात्यांना आज्ञा केली की एका द्रोणात सर्व ब्राह्मणांचे तीर्थ घेऊन त्या पोराच्या मुखात ओतून पहा बरे. मुखात तीर्थ ओतताच मृत झालेला तो मुलगा उठून बसला. अशा प्रकारे विघ्न टळले आणि यज्ञाची पूर्णाहुती झाली. यज्ञ समारंभातील उत्तम भोजन व्यवस्थेचे वर्णन लोक अनेक वर्षे करत होते. विठ्ठलराव तालुकदार यांनी आपल्या देखरेखीखाली सर्व व्यवस्था उत्तम ठेवली होती. प्रभूचरित्र लेखक जीवनदास यांनी केलेले यज्ञातील भोजन व्यवस्थेचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. न भूतो न भविष्यती असा यज्ञ सुरू झाला. विप्रांसाठी सहस्रावधी पानांच्या दुहेरी पंक्ती मांडल्या होत्या. अनेकविध पक्वान्ने व षड्रसाचे जेवण वाढले जात होते. सर्वांना भस्मावर आडवे केशरी गंध व कस्तुरी टिळक लावला जात होता. जागोजागी लावलेल्या सुगंधी अगरबत्त्यांनी सारा परिसर सुगंधित झाला होता. पंक्तीसाठी थोड्या थोड्या अंतरावर 3 विटी रंभापाने मांडली होती. त्यावर आधी श्रीदत्ताच्या माधुकरीच्या रोटीचा प्रसाद वाढला जात होता. मग पंचामृत, 12 प्रकारच्या चटण्या, अनेक चटकदार कोशिंबिरी, तिळवड्या, मसालेदार अळूवड्या, पापड, कुरडया, वडे, रायते, मेथकूट इत्यादी वाढले जात होते. वांगी, मेथी, आळू, चुका, काशी भोपळा, केळफूल अशा एकंदर 16 प्रकारच्या केशर व मसाले घालून केलेल्या भाज्या होत्या. लिंबू रस घातलेली भिजवलेली डाळ जिव्हा तृप्त करत होती. आमटी, हिंगोली, खमंग फोडणी दिलेली कढी शुभ्र भातावरती विराजत होती. द्रोणांमधून लोणकडे तूप वाढले जात होते. शिरा, पुरणपोळी, मालत्या, खिरी, मोतीचूर, बेसन लाडू, घिवर, राघव विलास, केशरी जिलबी, द्रोणांमधून बासुंदी असे पक्वान्नांचे अनेक प्रकार होते. पिवळा भात, केशरी भात, साखर भात, वांगी भात इत्यादी विविध प्रकारचे भात होते. अशा वैविध्यपूर्ण रुचकर भोजनाच्या पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. जेवणारा तृप्त होत होता. शेकडो साधू संत, मोठमोठाले गोसावी, महंत यतिधर्माप्रमाणे शिधा सरंजामही नेत होते. 7 दिवस चाललेल्या या यज्ञात लक्षावधी माणसांनी पंचपक्वान्नांचे भोजन केले होते. माणिक प्रभूंच्या जय जयकाराने माणिकनगर दणाणून गेले होते. यज्ञ पूर्ण झाल्यावर प्रभू सर्व ऋत्विज मंडळींबरोबर स्नानाला गेले. स्नानासाठी संगमावर मोठा जलसंचय केला होता. स्नानानंतर स्त्रियांच्या वायनदानाचा समारंभ झाला. त्यानंतर सर्वांना दान दिले. अशा तऱ्हेने न भूतो न भविष्यती असा यज्ञ संपन्न झाला. अशा प्रकारे माणिकनगरमध्ये झालेल्या महायज्ञाचे वर्णन निरनिराळ्या चरित्रलेखकांनी केले आहे. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.